नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये। तर उन्हाळ्याला सुरुवात झालेलीच आहे आणि आपण बाहेरून उन्हात ना आलो का काहीतरी थंड प्यावंसं वाटतं। मग त्यावेळेला आपण काय करतो, एक तर सॉफ्ट ड्रिंक वगैरे घेतो। मग त्यापेक्षा आपण जर असं मसाला छास, थंडगार मसाला छास बनवून पिलं तर आपल्याला पचनासाठीही चांगलं आहे आणि आपल्या शरीराला हे थंडावा देतं। तर त्यासाठी आपण एक मसाला बनवणार आहोत। तर हा छासचा मसाला कसा बनवायचा, यासाठी काय काय साहित्य लागणार आहे हे पुढे आपण व्हिडिओमध्ये पाहूया। चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। तर आपल्याला आधी मसाला बनवून घ्यायचा आहे। मसाल्यासाठी मी इथे 3 चमचे बडीशेप, 3 चमचे जिरं, पाव चमचा ओवा, नंतर आपण मीठ घेणार आहे साधं, चाट मसाला 1 चमचा, नंतर आपण इथे धणे पावडर घेतलेली आहे 2 चमचे, काळं मीठ, लवंग घेतलेले आहेत 5-6 मिरे आणि 1-2 दालचिनीचे तुकडे, पुदिन्याची पानं आणि कढीपत्त्याची पानं। नंतर एक मोठा ग्लास ताक घेतलेला आहे। तर मसाल्यासाठी आधी आपण 3 चमचे जो बडीशेप आणि 3 चमचे आपण जे जिरं घेतलेलं आहे ते पॅनमध्ये घातले। मग 5-6 लवंगा आणि 5-6 मिरे इथे पॅनमध्ये घातलेले आहे। दालचिनीचे छोटे 3-4 तुकडे, नंतर कढीपत्त्याची सुकवलेली पानं, नंतर आपल्याला इथे पुदिन्याची सुकवलेली पानं पाहिजे, पण मी इथं ताजी पानं घेतलेली आहे। तुम्ही सुकवून घेतलीत तर खूप चांगलं होईल, म्हणजे आपला मसाला चांगला टिकेल। नंतर पाव चमचा आपण इथे ओवा घालणार आहोत, अगदी कमी ओवा घालायचा आहे। ही जी सगळी साहित्य जे आहे आपण इथे घेतलेली, ही सगळ्या साहित्यांचे आपले आपले गुणधर्म आहेत। तर जिऱ्यामुळे आपल्या शरीराला थंडावा मिळतो, नंतर बडीशेप ही आपल्याला पचायला खूप हलकी असते, नंतर पुदिना हा सुद्धा आपल्या शरीराला थंडावा देतो, लवंग सुद्धा, म्हणजे ही जी सगळी पदार्थ आपण वापरलेले आहेत हे शरीराला आपल्या थंडावा देतात। म्हणून जर आपण बाहेरून उन्हातनं घरामध्ये आलो का आपल्याला थंड काहीतरी प्यायचं वाटलं तर असा मसाला छास बनवून जर आपण पिलो तर आपल्या शरीराला त्याचा फायदाच होईल, नुकसान काही होणार नाही। तर आता जो हा आपण मसाला भाजून घेतलेला आहे हा चांगला थंड करून घेऊया आणि नंतर आपण हा मिक्सरमधनं अगदी बारीक पावडर करून घ्यायची। तो जो आपला मसाला आहे हा थंड झालेला आहे। आता हा मसाला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया। आता हे सगळं साहित्य मिक्सरमध्ये घालून घेतलंय। आता आपण जे दुसरे उर्वरित मसाले आहेत हे मसाले सुद्धा आपण इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे। तर आधी आपण घालणार आहोत धण्याची पावडर। तर 2 छोटे चमचे आपण इथे धण्याची पावडर घेतलेली आहे। तर ही धण्याची पावडर घातलेली आहे। तर धणे आपल्या पोटासाठी खूप छान आहे, त्याने आपल्या पोटाला थंडावा मिळतो। जर उन्हाळी वगैरे लागली ना तर जिरं आणि धण्याचे पाणी आपण पितो। नंतर चाट मसाला घातलेला आहे, काळं मीठ घातलेलं आहे आणि हे आपलं नॉर्मल मीठ। तर नॉर्मल मीठ हे आपल्या म्हणजे जसं आपल्याला लागत असेल तसं आपल्याला घालायचंय। चाट मसाला 1 चमचा घातलेला आहे आणि काळं मीठ 1 चमचा। आता हे साहित्य चांगलं मिक्सरमधनं बारीक करून घेतलंय आणि आता हे मी या प्लेटमध्ये घालून घेते। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर आता हा मसाला इथे प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि आता आपण ताक बनवायला सुरुवात करायची आहे। तर इथे मी 1 ग्लास ताक घेतलेला आहे, पण हे नॉर्मल ग्लासापेक्षा हा ग्लास थोडासा मोठा आहे, म्हणजे असं समजूया की आपण हे 1.5 ग्लास ताक आपण इथे घेतलेला आहे। तर 1.5 ग्लास जर ताक असेल तर त्यासाठी मी इथे अर्धा चमचापेक्षा थोडंसं जास्त असा मसाला इथे वापरलेला आहे। आणि जर 1 ग्लास ताक असेल तर इथे आपल्याला अर्धा चमचा मसाला घालायचा आहे। आणि ताकामध्ये हा मसाला घातल्यानंतर आपण चांगलं रवीने हे ताक आहे हे घुसळवून घ्यायचंय, म्हणजे आपल्या ताकामध्ये हा मसाला चांगला विरघळेल आणि मसाल्याला छान टेस्ट येईल। तर आता आपण त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया। खूप जास्त कोथिंबीर घालायची नाही, नाहीतर ती दाताखाली येते
आणि मग म्हणजे इरिटेट होतं, चांगलं वाटत नाही. आणि मस्त असं हे घुसळलेलं ताक हे बघा मस्त असं घुसळवून घेतलेलं आहे ताक. आणि आपलं हे ताक तयार झालेलं आहे. बाहेरून आल्यानंतर उन्हातनं आल्यानंतर आपण सॉफ्ट ड्रिंक वगैरे असं घेतो, त्यापेक्षा असं थंडगार मसाला छास घेतलं तर आपल्या पोटाला छान थंडावा मिळतो. त्यामुळे सॉफ्ट ड्रिंक घेण्यापेक्षा तुम्ही असं मसाला छास नक्कीच प्या. आता जो आपण मसाला बनवला होता तो मसाला आपण एखाद्या काचेच्या बरणीमध्ये छान भरून ठेवून देऊ शकतो आणि हा मसाला 2 ते 3 महिने आपला उन्हाळा संपेपर्यंत चांगला टिकतो. नंतर हा मसाला तुम्ही एखाद्या फळावर जरी टाकून खाल्लात तरी सुद्धा चालेल. आता आपण एका ग्लासामध्ये छान थंडगार बर्फाचे तुकडे घेतलेले आहेत आणि त्यावर आपण हे ताक ओतून घेणार आहोत. मस्त थंडगार असं ताक आपल्या शरीराला खूप छान थंडावा देतं. नंतर यामध्ये आपण पुदिना घातल्यामुळे आपल्या या ताकाला खूप सुंदर टेस्ट येते. आता आपण ह्यावर एक पुदिन्याचं पान ठेवूया मस्त डेकोरेशनसाठी. थोडीशी कोथिंबीर घालूया म्हणजे दिसायलाही सुंदर हे ताक दिसेल. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने मसाला बनवून ठेवा, म्हणजे पूर्ण उन्हाळा तुम्ही रोज छान थंडगार ताक पिऊ शकता. तुम्हाला उन्हाळा स्पेशल अजून कोणती रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, ती सुद्धा बनवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. चला तर मग आता आपण पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.